आमच्या हातात ईडी आल्यावर पहिली धाड मालेगावात पडणार असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। दादा भुसेंचे नाव न घेता संजय राऊत यांनी हा इशारा दिलाय। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पालकमंत्र्यांना जेलमध्ये टाकेल, पालकमंत्र्यांविरोधात माझ्याकडे बॅग भरून पुरावे आहेत असा दावा अद्वै हिरेंनी केलेला आहे। ईडी आणि सीबीआय आहे ना, आमच्या हातात पण येणार आहे, तेव्हा सगळ्यात पहिली धाड मालेगावलाच पडणार आहे, लक्षात घ्या। महाराष्ट्राचा निकाल ज्या दिवशी लागेल, हे मोठं राज्य ज्या दिवशी आमच्या हातामध्ये येईल, त्या दिवशी केंद्रातलं मोदीचं सरकार हे गडगडायला सुरुवात होणार आहे। 9 महिने मला तुरुंगात राहावं लागलं, खोट्या केसमध्ये राहावं लागलं, याचा मला अजिबात दुःख नाही। पण तुम्हाला प्रामाणिकपणाने शब्द देतो, या महाराष्ट्रातलं सरकार बदलू द्या, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होऊ द्या, या भ्रष्टाचारासाठी पुढचे 9 महिने या पालकमंत्र्यांना मी तुरुंगात ठेवल्याशिवाय राहणार नाही, हे प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगायचं। तुमच्या समोर बॅग ठेवलेली आहे, ही संपूर्ण बॅग भरून त्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मी गोळा करून ठेवलेले आहेत। 5 वर्षाचं मला संधी दिली तर मालेगावचं 5 वर्षापर्यंत मी तुम्हाला बारामती करून दाखवेल, हा प्रामाणिकपणाचा शब्द या निमित्तानं मला तुम्हाला द्यायचा आहे।